श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कुंभ राशीच्या जेवढ्याही व्यक्ती हा राशीफळ पाहत आहेत, तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या वाईट काळाच्या अंताची सुरुवात झाली आहे. तुमच्यासाठी खूप सकारात्मक काळ येत आहे. यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. पण त्याआधी जय शनिदेववर तुमची श्रद्धा असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. तर मित्रांनो, 2 ते 8 फेब्रुवारी दरम्यान तुमचा वेळ कसा जाणार आहे? तुमच्या आयुष्यात सध्या कोणत्या अडचणी सुरू आहेत? त्या सर्वांचे समाधान काय आहे आणि त्या त्रासांचे मूळ कारण काय आहे? यावर आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे ज्याने आत्तापर्यंत ज्यांनी हा उपाय केला त्यांचे संपूर्ण जीवन बदलून गेले आहे. आपण काही खूप प्रभावी उपायांवर चर्चा करूया. बघा, जर तुमच्यासमोर कोणतीही समस्या असेल तर उपायांमध्ये खूप शक्ती असते. त्यांच्या प्रभावाने ग्रहांमुळे निर्माण झालेली बाधा, देवकृत किंवा पितृकृत कोणत्याही प्रकारची समस्या असो, त्यामागचे कारण काहीही असो, त्या कारणाचा अंत होतो आणि चांगला काळ सुरू होतो. हे सर्व उपाय अनुभूत आहेत. म्हणजे अनेक लोकांनी आधी हे केले आहेत आणि त्यांना जे निकाल मिळाले त्या आधारावर मी तुम्हाला सांगत आहे. सुरुवातीला मी जे वाक्य बोललो की तुमच्या वाईट काळाचा, दुःखाचा अंत होणार आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे, ते कसं? बघा, समस्या तुमच्या समोर आहेत, त्या सर्वांना माहीत आहेत. कुंभ राशीला 7.5 सुरू आहे आणि ही उतरती 7.5 आहे. शनी तुमच्या दुसऱ्या घरात चालत आहेत. त्यामुळे सर्वात पहिले काम म्हणजे फायनान्सची समस्या, पैशांची अडचण, पैशांची रुकावत, पैसा अडकणे, चालत्या कामात अडथळा येणे, हे सर्व फळं तुम्हाला मिळत असतील. ओव्हरलोडेड इन्व्हेस्टमेंट म्हणजे नवनवीन ठिकाणी पैसा गुंतवणे आणि तिथून परतावा जरी येत असला तरी गुंतवणुकीचा इतका भार होईल की तो तुमच्यासाठी ओव्हरलोड ठरेल. या सर्व समस्या शनीच्या उतरत्या 7.5 मध्ये येतात. अजून कमीत कमी 8 महिने तुम्हाला या समस्या सहन करायच्या आहेत. त्यानंतर हळूहळू समाधानाकडे वाटचाल होईल. 7.5चा शेवटचा 7-8 महिन्यांचा काळ खूप चांगला जाईल. तो तुम्हाला काहीतरी देऊन जाईल. तुमच्या 7व्या घरात केतू आहे. 7व्या घराचा केतू वैवाहिक जीवनात अडचणी देतो. नवरा बायकोमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. त्यापासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. छोटासा वाद कधी मोठ्या भांडणात बदलेल हे तुम्हाला समजणारही नाही. तसेही कुंभ राशीच्या व्यक्तींनी मॅरिड लाईफच्या बाबतीत खूप सावध राहणे आवश्यक आहे. का? कारण तुम्ही शनी प्रधान आहात आणि तुमचा लाईफ पार्टनर सूर्य प्रधान आहे. सूर्य आणि शनी यांच्यात मैत्री खूप कमी असते. म्हणजे कुंभ राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन खूप छान चालले आहे असे जोडीदार खूप कमी आहेत. त्यामागे त्यांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती कारणीभूत असते. त्यामुळे तुम्हाला थोडे मॅनेज करून संयम ठेवून चालावं लागेल. जोडीशिवाच्या आरोग्याची काळजी घ्या. केतूच्या प्रभावामुळे भागीदारीत किंवा भागीदारांसोबत वाद होऊ शकतात. तिथेही तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल. कुणाशी जुनी भागीदारी असेल तर ती तोडण्याची चूक करू नका. तुम्हाला कदाचित असे वाटेल की ते लोक तुमच्यापेक्षा वेगळे आहेत, लक्ष देत नाहीत किंवा त्यांची एनर्जी लेवल तुमच्याशी मॅच होत नाहीये. पण केवळ या कारणास्तव कोणतेही नाते किंवा पार्टनरशिप तोडू नका. बृहस्पतीचा सपोर्ट तुम्हाला मिळत आहे. देवगुरु बृहस्पती 5व्या भावात आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत टिकून आहेत. पैसा कुठून ना कुठून तरी तुमच्याकडे येत आहे. धर्मस्थानावर त्यांची दृष्टी असल्याने तुमचे जुने पुण्य, तुम्ही केलेली जप तप, पूजा अर्चा किंवा नकळत केलेली कुणाचीही मदत, हे सर्व आता तुमच्या कामी येत आहे. आणि म्हणूनच तुमची गाडी पुढे सरकत आहे, नाहीतर ती थांबली असती. आता तुमची आवड धर्मकर्मात राहील. पूजेत मन रमेल. धार्मिक स्थळांच्या यात्रा होतील. तुम्ही जेवढे हे कराल तेवढा हा बृहस्पती मजबूत होईल. पिवळ्या रंगाचा टिळा लावण्यास सुरुवात करा, कारण सध्या तुम्हाला साथ देणारा एकमेव ग्रह बृहस्पती आहे. गायीची सेवा करा. दररोज गायीला एक पोळी खाऊ घाला आणि गुरुवारचा दिवस अत्यंत शुद्धतेने आणि पवित्रतेने घालवा. मित्रांनो, कुंभ राशीच्या या विशेष घडामोडी आणि भविष्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खास कुंभ राशीच्या बांधवांसाठी आम्ही असेच सखोल मार्गदर्शन घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा भाग व्हा आणि सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. आता राहूची स्थिती बघूया. राहू तुमच्या लग्नात म्हणजे प्रथम स्थानी चालत आहे. लग्नातील राहू इगो आणि मतभेद देतो. स्वभावात थोडा चिडचिडेपणा किंवा अस्वस्थता येऊ शकते. पण तुम्हाला हा संयम गमवायचा नाहीये. सूर्य आणि मंगळ आधीच तुमच्या 12व्या घरात आहेत. मकर राशीत हे दोघं मिळून राग वाढवतात, झोपेच्या समस्या देतात. कधीकधी माणूस इतका त्रस्त होतो की त्याला गिवअप करावंसं वाटतं. पण 15 फेब्रुवारी नंतर सूर्याचे राशी परिवर्तन होईल आणि थोडा सकारात्मक काळ येईल.
मंगळ जोपर्यंत 12व्या घरात आहे तोपर्यंत कुणाशीही वाद ओढवून घेऊ नका. 23 फेब्रुवारीपर्यंत मंगळ तिथेच आहे, त्यामुळे वादविवादापासून दूर राहा. कुटुंबात काही समस्या असेल तर ती आत्ताच सोडवण्याचा प्रयत्न करू नका. थोडे लेट गो करा. मान सन्मानाची हानी होऊ शकते. एखाद्या कनिष्ठ व्यक्तीसमोर झुकावं लागू शकतं, त्यामुळे संयम ठेवा. आता चांगलं काय होणार आहे? अलीकडे 2 ग्रहांचे ट्रान्झिट झाले आहे, बुध आणि शुक्र. 3 फेब्रुवारीला बुध मकर राशीतून निघून कुंभ राशीत म्हणजे लग्नात येतील. त्यानंतर 5 फेब्रुवारीला शुक्र सुद्धा तुमच्या लग्नात येतील. कुंभ लग्नासाठी शुक्र हा योगकारक ग्रह आहे. जेव्हा एखादा ग्रह केंद्र आणि त्रिकोण दोघांचा स्वामी बनतो तेव्हा तो प्रबळ राजयोग तयार करतो. महर्षी पाराशर यांच्या मते हा खूप शक्तिशाली योग आहे. 5 फेब्रुवारी नंतरचा 1 महिन्याचा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुमच्या अडचणी आणि संकटांचा हळूहळू अंत होईल. विशेषतः शुक्र धनाचे कारक आहेत, त्यामुळे आर्थिक समस्या सुटतील, सुखसुविधा वाढतील, वाहन, घर किंवा फ्लॅट घेण्याचे योग येतील. शुक्र स्त्रीचा कारक आहे, त्यामुळे ज्या पुरुषांचे पत्नीशी वाद सुरू आहेत त्यांच्या वैवाहिक जीवनात सुखशांती येईल. 5 तारखेनंतर तुम्ही जोडीदाराला वेळ देऊ शकाल. 15 फेब्रुवारीला सूर्याचा बदल झाल्यावर सरकारी कामात अडथळे येणार नाहीत आणि शत्रूंचा त्रास कमी होईल. बुध ग्रह सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण तो तुमचा पंचमेश आणि अष्टमेश आहे. बुध जेव्हा अनुकूल होईल तेव्हा तुमचे निर्णय अचूक ठरतील. 3 फेब्रुवारीपर्यंत कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका, पण त्यानंतर घेतलेले निर्णय फलद्रूप होतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. शेअर मार्केट किंवा कमॉडिटी मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना 5 फेब्रुवारीनंतर चांगला फायदा होऊ शकतो. अष्टम स्थानाचा स्वामी लग्नात आल्याने अध्यात्म, योग आणि ध्यानात तुमची आवड वाढेल. वडिलोपार्जित मालमत्तेचे वाद मिटतील. जर कोणी आजारी असेल तर 3 फेब्रुवारीनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कुंभ राशीसाठी 3 महत्त्वाचे ग्रह. तुमच्या कुंडलीत शनी, शुक्र आणि बुध हे 3 ग्रह मजबूत असतील तर तुम्हाला प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर तुमची स्वप्न मोठी असतील तर या 3 ग्रहांचे बल तपासा. 1. बुधासाठी उपाय. दररोज संध्याकाळी मूग काचेच्या भांड्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पक्ष्यांना टाका. गणेश चालीसा वाचा. 2. शनीसाठी उपाय. प्रत्येक शनिवारी तेलापासून बनवलेल्या 10-12 कचोऱ्या गरिबांना वाटा. मजुरांना किंवा सहकाऱ्यांना शनिवारी जेवू घाला. हनुमान चालीसाचे 3 पाठ दररोज करा किंवा शनिवारी सुंदरकांड वाचा. 3. शुक्रासाठी उपाय. नेहमी सुगंधी द्रव्यांचा वापर करा. कपडे स्वच्छ ठेवा. नखे आणि केस व्यवस्थित कापलेले असावेत. पत्नीशी सन्मानाने वागा. शिवमंदिरात जाऊन महादेवाला दही आणि दुधाने अभिषेक करा. एक हिरा किंवा ओपल रत्न धारण करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते, पण ते योग्य सल्ला घेऊन आणि योग्य मुहूर्तावरच करावे. आता पाहूया या आठवड्याचे वार कसे असतील. 2 फेब्रुवारी चंद्र 6व्या घरात आहे. मिश्र फळ मिळेल. खर्च वाढतील. सर्दी खोकलापासून सावध राहा. 2 आणि 3 फेब्रुवारी मध्यम काळ आहे. व्यापारात नवीन संधी मिळतील. 5 आणि 6 फेब्रुवारी हे 2 दिवस खूप सावध राहा. चंद्र अष्टमा घरात आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. पैशांचे व्यवहार टाळा. 7 आणि 8 फेब्रुवारी हे दिवस खूप चांगले आहेत. नशिबाची साथ मिळेल. धार्मिक यात्रा किंवा परिक्रमा घडण्याची शक्यता आहे. शनी पायांचा कारक असल्याने गरिबांना पादत्राणे म्हणजे चप्पल बूट दान करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची सर्व संकटे दूर व्हावीत तर तुमच्या इष्टदेवतेची दररोज 1 माळ जप करा. त्यासोबतच दुर्गा सप्तशतीमधील 4th अध्यायाचा पाठ करा. हा लक्ष्मीचा अध्याय आहे. प्रत्येक श्लोकानंतर हा मंत्र म्हणा. सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वितः मनुष्यो मत प्रसादेन भविष्यती न संशयः. हे केल्याने घरातील दारिद्र्य दूर होईल आणि आर्थिक अडचणी कायमच्या संपतील. फक्त हा पाठ करताना शुद्धता आणि स्वच्छतेचे नियम पाळा. तर मित्रांनो, हा होता कुंभ राशीचा या आठवड्याचा आणि येणाऱ्या काळाचा आढावा. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. कुंभ राशीच्या अशाच अधिक माहितीपूर्ण आणि सविस्तर व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुंभ राशीच्या लोकांपर्यंत शेअर करा. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह. जय श्रीराम.